जय असो, भारतीय संविधानाचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. वंदना घेऊ नमो बुद्धस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुर्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तुर्यंपि धम्मं शरणंपि संघं शरणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तदीयंपि धम्मं शरणं गच्छामि समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि सूरामेरय मज्जमादनाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे. भारताची भीमज्योत यात्रा भाजपा अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्वात रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या प्रवासादरम्यान सोलापूर इथं छत्रपती संभाजी महाराज चौक जुना पुणे नाका इथं आगमन झालं. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी या यात्रेचं स्वागत केलं. भीमज्योत यात्रा सोलापूर शहरात आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून या भीमज्योत रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी इथं अभिवादन करण्यात आलं. तिथून पुढे पार चौकातील 4 हुतात्म्यांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. तिथून पुढे ही यात्रा गांधीनगर येथील हेरिटेज मंगल कार्यालयात पोहोचली. तिथं त्याचं सभेत रूपांतर झालं. यावेळी भीमशाहीर साजन सरवते आणि त्यांच्या टीमनं भीमगीतातून आणि नाट्याविष्कारातून काँग्रेसनं बाबासाहेबांवर आजपर्यंत कसा अन्याय केला आणि आंबेडकरी जनतेची कशी दिशाभूल केली याचं पथनाट्य भीमशाहिरी आणि AI चित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. यावेळी विश्वजित गायकवाड, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शेवटी आभार प्रदर्शन प्रवीण कांबळे यांनी मांडलं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय या ठिकाणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने भारताची भीमज्योत या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे विश्वजित भैया गायकवाड साहेब, तसेच सचिकांत नाना चव्हाण, आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे लातूरचे माजी खासदार गायकवाड साहेब, तसेच राजाभाऊ माने, प्रवीण भैया, या ठिकाणी उपस्थित असलेले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन चाकोतेताई, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, समोर उपस्थित असलेले माझे सर्व नगरसेवक नगरसेविका. आज आपल्याला माहिती आहे की ही जी भीमज्योत आहे नागपूरवरून या ठिकाणी या भीमज्योतची सुरुवात झालेली आहे आणि सोलापूरमध्ये आज या ठिकाणी आले असताना अतिशय भव्य वातावरणामध्ये आपण या ठिकाणी स्वागत केलं. आणि जे लोकांमध्ये मतमतांतर होतं की ह्या भीमज्योतच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समानतेच्या दृष्टिकोनातून आपण लोकांमध्ये एक ज्योत आपण या ठिकाणी पेटवत आहोत आणि अशीच ज्योत आपण जे काय समोरचे लोक आपल्या फेक नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवत आहेत ते आपण या ठिकाणी कुठं ना कुठं आपण या ठिकाणी त्याला फोडून काढणं हे गरजेचं आहे. आणि ही ज्योत आज आता आपल्या सोलापूर शहरामध्ये येऊन
असेच या ठिकाणी विविध कार्यक्रम होऊन भीमज्योत इथून पुढं असे देखील अनेक कार्यक्रम या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मी भैयांना या ठिकाणी विनंती करतो. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही यावं, आम्हाला या ठिकाणी प्रबोधन करावं. आणि आपले काय जे सोलापूर शहरामध्ये आज आपण बघता की जी फेक नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवली जात होती, पण आता ती कुठेतर या ठिकाणी संपुष्टात आली असे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. कारण का 13 नगरसेवक आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत भैया, आणि तुमची या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी गरज असणार आहे की कुठल्याही कार्यक्रमाला आपण या ठिकाणी निवडून आलेले भैया. त्यामुळं मी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व समानतेने आमच्या सर्व नगरसेवकांना या ठिकाणी संधी देणारे एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो. आणि ही ज्योत कायम अखंडित या ठिकाणी चालू राहून आपल्या समानतेच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये परिवर्तन घडावं असं मी या ठिकाणी बोलू इच्छितो. आणि आपलं परत या ठिकाणी येणं व्हावं आणि आम्हाला चांगलं मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी गोष्टी घडावे आणि व्हावं, एक चांगला संबंध आम्हाला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये निर्माण आपण द्यावं असं मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रदेशाध्यक्षांना सांगितले आणि प्रदेशाध्यक्षांनी ताबडतोब त्यांना सांगितलं की सुंदर संकल्पना आहे, तुम्ही समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ही पोहोचवा. आणि सोलापुरात दादा मी अभिमानाने सांगेन की महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली बाबासाहेबांची जयंती फक्त सोलापुरात होते की नाही. आणि याच्यात महाराष्ट्रातून सगळे लोक आमची जयंती आणि मिरवणूक बघण्यासाठी आमचे सगळे नातेवाईक आपल्या घरी येतात. आपली दिवाळी त्यावेळेला साजरी होते खऱ्या अर्थाने. आणि अभिमानाने सांगतो आम्ही की संपूर्ण चित्ररथ केलेले असतात. बाबासाहेबांचा जीवन प्रवास त्या सगळ्या मिरवणुकीमध्ये उलगडलेला असतो. आणि मी आपल्याला अभिमानाने सांगेन, ज्या वेळेला बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो त्यावेळेला बाबासाहेबांचे विचार आपल्यामध्ये आले पाहिजे. जयंती साजरी करून फक्त हे साध्य होणार नाही. तर बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला तर आता आरक्षण आहे, परंतु त्यांना त्यावेळेला कोणत्याही सुविधा नव्हत्या, कोणतंही आरक्षण नव्हतं, तरी प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन आपण उपाशी राहून अगदी लहानपणापासून बॅरिस्टर होईपर्यंत त्यांनी स्वतःला ते घडवत गेले आणि देशासमोर एक आदर्श निर्माण केला. आणि प्रत्येक घटकाचा विचार त्यांनी केला. महिलांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. संविधानाने आपल्याला महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला. म्हणून आज आपण 50% महिला इथं महानगरपालिकेत दिसतोय, जिल्हा परिषदला दिसतोय, पंचायत समितीला दिसतोय, नगरपालिकांना दिसतोय. परवा दुर्दैवानी आपण मांडलेल्या विधेयकाला काँग्रेस सारख्या नतरराष्ट्रांनी विरोध केला आणि हे महिलांचं विधेयक काढून पाडलं. परंतु आणि लोकसभेमध्ये येणाऱ्या 29 पर्यंत आम्ही जाणारच असा संकल्प आज आपण करूया. महिलांच्या हक्काला पायदळी तुडवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही. म्हणूनच आम्ही अभिमानाने आमच्या सगळ्या भगिनींना संधी देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आम्हाला दिलं नाही तरी भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त महिलांना निवडून आणण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून विश्वासी दादांना मी विनंती करेन की आपण 2 महिने, आपल्याकडे 2च महिने झाले आपण चार्ज घेऊन, परंतु विविध कार्यक्रमांमधून आज आपण सोलापूरला आलेला आहात. मी आपल्याला विनंती करेन की वारंवार आम्ही कार्यक्रम घेऊ, आपण सोलापूरला यावं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. आणि आमच्या सोलापूर शहरामध्ये बाबासाहेबांचे चरण अनेक वेळेला लागलेले आहेत आणि म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो की बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सोलापूर नगरी आहे, सिद्धरामेश्वराची नगरी. आपण ह्याला आज इथे आलात. आपलं सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्वागत करतो. आणि आपण इथे आम्हाला जे संदेश दिलेला आहे जो ही भीमज्योत आणून की आपण सर्वजण समान आहोत, ही जी समतेची ज्योत आपण इथे आणलेली आहे त्याला मी अभिवादन करते. मला इथे आपल्या समोर सादर करण्याची संयोजकांनी संधी दिली. आमचा रामदास हे अतिशय सुंदर प्रकारे सूत्रसंचालन करतोय, त्याचं एकदा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. आपण आम्हाला ही संधी दिली आणि सोलापूर शहर आपण या भीमज्योतीसाठी निवडलं त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी
असं घेऊन जाणार आहोत. सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे, हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत. त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह आमच्या पक्षाबद्दल जे पसरवत आहेत, तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं कुठं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जी भारतीय जनता पार्टी आहे, ह्याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल. आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काय आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर जे आम्ही दाखवलेले आहेत, ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहे आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे. भाजपला ही गोष्ट उशिरा सुचली असं वाटत नाही का? कारण अबकी बार 400 पारचा नारा भाजपनं दिला होता आणि त्याच्यानंतर हे सगळे उपक्रम घेत आहे. कसं आहे, जब जब जो जो होना है तब तब सो होत आहे. मला असं वाटतं की जी वेळ आहे ती खरी वेळ आहे. सर 2029ची तयारी आहे. कसली 2029 नाही, सध्या 2026 येत आहे. मी आवाहन करतोय की बाबासाहेबांबद्दल जे आता म्हणजे बाबासाहेबांना आत्तापर्यंत म्हटलं की 70 वर्षापर्यंत एका छोट्याशा साच्यामध्ये आपण ठेवलं गेलेलं आहे. ते त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे योगदान आहे ते देशाच्या विविध क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणजे ते महिलांचे जे लिबरलायझेशन असेल किंवा ते पूर्ण जे इलेक्ट्रिक ग्रीड राहताना ते त्यांनी केलेलं आहे, असे बरेच योगदान आहे बाबासाहेबांचं, पण त्यांना एका छोट्या साच्यामध्ये ठेवलेलं आहे. आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामार्फत आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांचं खरं योगदान आहे आणि खरे बाबासाहेब हे दाखवायचा प्रयत्न आम्ही आता शेवटची जी सांगता करणार आहोत ते मुंबईमध्ये करणार आहोत आणि डेफिनेटली म्हणजे आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही तुमचा वेळ मागून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये करणार आहोत. साहेब, आपल्या कार्यक्रमात ना भारत मातेच्या प्रतिमा जे आहे त्याचे पूजन झालं आणि त्या प्रतिमेत भगवा ध्वज आहे. बाबासाहेबांची भारत माता ही भगवा ध्वज असलेली आहे का तिरंगा असलेली आहे? नाही, तुम्ही कलरला कशाबद्दल तुम्ही करणं रंग आहे आम्हाला, म्हणजे भगवा रंग हा एका कशा तरी प्रतीक आहे. त्याच्यामुळे कलरला तुम्ही डिफरन्शिएट करू नका असं मला वाटतं. कलर सगळ्यांचा आहे, भगवा रंग असेल, तो निळा रंग असेल का हिरवा रंग असेल, कलर सगळ्यांचे असतात. समोर सानंद सादर करत आहे भारताची भीमज्योत, भारताची भीमज्योत, भारताची भीमज्योत. सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा, आदराचा क्रांतिकारी जय भीम. एकदा सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक राय गडावर, एक राय गडावर, एक चौदार सडावर, एक राय गडावर, एक चौदार सडावर. एक राय गडावर, एक राय गडावर, एक चौदार सडावर, एक